हिंदसद्वंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचस्तिकाय संग्रहामध्ये 105 नंबरची गाथा आहे। नवपदार्थपूर्वक मोक्षमार्ग प्रपंच वर्णन अधिकार सुरू झाला। आता पंचास्तिकाय आणि षडद्रव्य अधिकार झाला। आता त्याच्या पुढं 9 पदार्थांचं वर्णन करणार, ज्याच्याद्वारे की मोक्षाचा मार्ग आपल्याला प्रशस्त होऊ शकतो। मग त्यांनी पहिला कलश घेतला आणि त्यामध्ये दोन्ही अधिकारांचा सार सांगितला। द्रव्य स्वरूपाच्या प्रतिपादन द्वारा बुध पुरुषांना शुद्ध तत्वाचा उपदेश दिला गेला। पहिल्या अधिकारामध्ये द्रव्य स्वरूपाचं वर्णन केलं गेलंय, 6 द्रव्य आणि 5 अस्तिकाय। मग त्या वर्णनाद्वारे जे कोणी बुद्धिमान जीव आहेत त्यांना शुद्ध आत्मतत्वाचा उपदेश दिला आहे। आता पुढं काय करणार, तर आता पदार्थ भेदाच्या द्वारे त्या शुद्ध आत्मतत्वाच्या प्राप्तीच्या मार्गाचे वर्णन करण्यात येणार आहे। पहिल्यांदा द्रव्य सांगितलं वर्णन, अस्तिकायाचं वर्णन सांगितलं, आता पदार्थाचं वर्णन सांगून आत्मतत्वाची प्राप्ती कशी करता येते याचा उपदेश पुढे देणार आहे। नवपदार्थाचे निरूपणास प्रारंभ करून त्याद्वारा मोक्ष मार्गाचे निरूपण या द्वितीय श्रुतस्कंधात करण्यात येते। त्या श्रुतस्कंधाच्या प्रारंभी गाथासूत्रद्वारा मूल ग्रंथकार आचार्य श्री कुंदकुंददेव मंगलाचरणपूर्वक प्रतिज्ञा करतात। पहिली प्रतिज्ञा सांगतायत, बघायचं का तुम्हाला? अभिवंदियूण शिरसा अपुनभव कारणं महावीरं ते सिंपयथ भंगं मग्गं मोक्षस्सवोच्छामि। अभिवंदियूण म्हणजे काय? वंदन करून, चो बाजूने वंदन करून, शिरसा कशाच्या द्वारे? उत्कृष्ट अंगाच्या द्वारे। शिरसा व अभिवंदियूण अपुनर्भव कारणम म्हणजे अपुनर्भवाचे कारण स्वरूप कोण आहेत? महावीरम। अपुनर्भवाचे कारण म्हणजे भवभ्रमणाचा नाश करणारे असे ते महावीर भगवान। अपुनर्भवास म्हणजे मोक्षास निमित्त अशा। आता पहिल्यांदा आपण त्यांना नमस्कार करतो त्यावेळेस द्वैत नमस्कार पहिल्यांदा त्यांचं बघू। मग अपुनर्भवाला कारण असणारे असे महावीर भगवान ते सिम पयत्थ भंगम मग्गम मोक्षस्सवोच्छामि त्यांचे अर्थात कालसहित 5 अस्तिकायांचे नवपदार्थ रूप भेद तसेच पयत्थभंगम आणि मोक्षस्समग्गम वोच्छामि त्यांचे म्हणजे आता सांगितलेल्या द्रव्य आणि अस्तिकायांचे पदार्थाचे भेद आणि मोक्षाचा मार्ग सांगतात। म्हणजे अपुनर्भवाला कारण असणाऱ्या महावीरांना नमस्कार करून आता जे काय वर्णन केलेले द्रव्य वगैरे आहेत त्यांचं पदार्थ भेद आणि मोक्षाचा मार्ग पुढे सांगणार आहेत। हे सांगितलं भगवंतांना उद्देशून की असे ते भगवान आहेत, त्यांना नमस्कार करून मी हे अधिकार लिहितो असं आचार्य म्हणतात। मग त्याच्यातून अध्यात्म लावा। अपुनर्भवाला कारण म्हणजे भवसंततीचा नाश करायला कारण कोण आहे? स्वतःचा महावीर स्वरूपात्मा, महान वीर स्वरूपात्मा। तर त्या आत्म्याला अभिवंदियूढ म्हणजे जाणून, बरोबर आहे की? इवन महावीरमध्ये 24 तीर्थंकर पण येतात, ते तसलं व्यत्यास करून 24 आकडा तयार करतात। 42 24 होत आहे आणि मग त्या 24 तीर्थंकरांना, महावीर भगवंतांना आणि स्वतःच्या महावीर स्वरूपात्म्याला अभिवंदियूण म्हणजे स्वीकारून म्हणा, जाणून म्हणा, कशाच्या द्वारे? ज्ञान गुणाच्या द्वारे जाणून। पदार्थाचा भेद म्हणजेच
पदामध्ये राहणारा तो अर्थ कोण? एकच पद आहे, कुठलं? ज्ञानपद. त्या पदामध्ये राहणारा माझा आत्मा त्या पदार्थाचं वर्णन करणार आहे आणि मोक्षाचा मार्ग सांगणार आहे. मग मोक्ष कोण आहे? मोक्षाचा स्वभाव माझा स्वभाव मोक्ष स्वरूप आहे. मग त्या मोक्ष स्वरूप आत्म्याचं आणि मोक्ष स्वभावी जीव पदार्थाचं वर्णन या अधिकारामध्ये करणार आहे. मग त्या स्वभावाला जाणलं असताना तिथं त्या सगळ्या वर्णनाची प्राप्ती त्या समयात होते. म्हणजे शब्द वाचायची पण आवश्यकता नाही. जर अनुभव झाला तर त्या समयात आपल्याला ते सगळं वर्णन भावश्रुत झालं. अन्यथा शब्दात नुसतं अडकलो तर समजणार नाही. म्हणून त्यांनी काल घेतलं होतं काय? द्रव्यश्रुताचं ओझं करायचं नाही आहे आपल्याला. सगळ्या ग्रंथांचं आपण नुसतं पारायण केलंय किंवा पाठांतर केलं, सगळे ग्रंथ वाचून संपवले, पण त्यातून जे प्रयोजनभूत आहे त्याला नाही ग्रहण केलं तर उपयोग नाही. म्हणून काल आम्ही संध्याकाळी एक उदाहरण सांगितलं होतं असंच की जे सांगायचं आहे आचार्यांना ते ग्रहण करा, ते आपण ग्रहण करत नाही. त्यामुळं त्यांचं क्रिया फॉलो करतोय सगळे. ते प्रवचन करतायत, आपण करतोय. त्यांनी दीक्षा घेतली, आपण घेतली. त्यांनी इतकं 28 मूलगुणांचं पालन केलं, आपण करतोय. पण त्यातून ते काय करतायत तो उद्देश आपण ग्रहण करत नाही. मग त्यासाठी उदाहरण सांगितलं होतं की काय सांगितलं होतं? छोटा मुलगा होता आणि तो कराटेच्या क्लासला गेला होता. त्या फॉरेन कंट्रीजमध्ये असं शिकवतात. 2-3 वर्षाच्या मुलांपासून सगळ्यांना सगळं ऑलराऊंडर बनवायचं असतं त्यांना. त्यामुळे ते गेला होता क्लासमध्ये आणि तिथं ते फरशा तोडायला लावतात ना, मग त्यांना पायाने तोडायचं होतं ती फरशी. तो घेऊन उभारला होता आणि त्याला मारायचं होतं. जोरात पायाने बुक्का मारायचा होता जेणेकरून त्या सगळ्या फरशा एकावर एक ठेवलेल्या तुटणार. म्हणजे तुमचं स्ट्रेंथ वाढवण्यासाठी असं. तर त्या मुलाला समजावून सांगायचं होतं की तुला ह्याच्यावर पाय ठेवून मारायचं आहे. मग तो मास्टर जो होता, तो टीचर, तो शिकवत होता की इथं तसं धरून उभारला आणि म्हणला इथं मार. मग तो जवळ आला आणि असं केला, मार. म्हणजे काय झालं? मग तो येऊन परत टीचर पायाने दाखवतोय असं कर जोरात, आणि सावकाश पाय ठेवला त्यांनी, तुटेल म्हणून. मग तो पण जवळ आला आणि त्यांनी जोरात वरून घेतला आणि सावकाश ठेवला पाय. म्हणजे ते तुटेना ना, तोडायचं होतं त्याला, ते सांगायचं कसं? शेवटी तोडून दाखवलं ह्यानी आणि मग ते घाबरून लांब पळून गेला. म्हणजे म्हणायचं आपण पण त्यांनी जे करते ते करायला लागलोय, पण प्रयोजनभूत सोडून नुसत्या क्रिया करत राहिलो तर त्यांचा उद्देश जे काय सांगायचं आहे, समजवायचं आहे, जे दाखवून द्यायचंय तुम्हाला, ते तुम्हाला ग्रहण होणार नाही. बर, स्वयंपाक करायचं आणि जेवायचं नाही. कशाला स्वयंपाक करायचं? मग म्हणजे प्रयोजन सिद्ध झालं नाही. हां, मला हिंदी बोलायचं का? सॉरी, विसरले. I left. बर, काय म्हणत होता? स्वयंपाक करायचा आणि जेवायचं नाही, त्याचा काय उपयोग नाही. बरोबर. हां, तसं प्रवचन का केलंय आचार्यांनी? का तुम्हाला शास्त्र रचना केली आहे? त्यातून जे ग्रहण करायला पाहिजे ते जर सोडलं तर सगळं हे काथ्याकूट आहे. मग सगळं शब्दाचा भार आहे, ओझा आहे, असं सांगितलं. जोरात सांगा. हे गोष्ट आहे का? एक जोडपं असतं, त्यांना 7-8-10 वर्षानंतर बाळ जन्मालं. मग ते बाळाचं नाव ठेवायचं म्हणते. मग मोठा कार्यक्रम करायचं. मग सगळं इव्हेंटचे लोक वगैरे बोलवते, सगळं छान सजवते. ते बाळाला मग पाण्यामध्ये ठेवून नाव ठेवायचं, असं कार्यक्रम. मग त्यावेळेस लोक येतात आणि मग ते गिफ्ट देत असतात ना, मग ते गिफ्ट ठेवत जाते. ऐकू येते नाव सगळ्यांना? ठेवत जाते आणि खूप लोक असतात. मग ते पाण्यात गिफ्ट वाढत जाते. त्यांनी गिफ्ट सगळ्या लोकांनी, शाण्यांनी कुठे ठेवलं? पाळण्यातच ठेवलं. बरं का? बाळ कुठं होतं? पाळण्यातच होतं. कुणाच्याच लक्षात नाही ना ते आले की तसं. मग ते नंतर मग हे केलं, ते बाळ मरून गेलं त्या ओझ्याच्या ह्याच्याने किंवा असं
मग तसं आपल्याला बाकी सगळ्या क्रिया केल्या, म्हणजे खूप सगळं सजवलं, पाळणा सजवला, लोकांना बोलवलं, जीव घातलं, तसं सगळ्या धार्मिक क्रिया केल्या आपण. जे ज्याच्यासाठी केलं होतं त्यालाच विसरलं तर काय मिळवलं, म्हणजे गेला हातातून. धर्म जसा निघून म्हणजे प्राणच निघून गेले ना त्या बाळाचे, तसं धर्माचा प्राण अनुभवन आहे. म्हणजे एक तर शब्द ज्ञानात अडकतो किंवा त्या शब्दांमध्ये अडकतो, त्याच्या भावापर्यंत पोहोचतच नाही हा. त्याचा भाव काय तर अनुभव घेणं, ध्यानाची सिद्धी करणं हा प्रयोजन आहे. ते विसरूनच जातो. मला हे समजून घ्यायचंय, मला हे समजून घ्यायचंय, मला हे समजून घ्यायचंय, ह्याच्यातच आपण रमत राहतो. आणि बरोबर आहे, जे प्रयोजनभूत आहे ते आपला प्राण जातोय ह्याच्यामध्ये, समजतंय का? म्हणून जे हार्द आहे त्याला ग्रहण करा. भले एक शब्द वाचा, एक गाथा वाचा, पण त्यातून आपल्याला सांगायचं काय आहे ते मिळवलं तर सगळ्या गाथेचा, सगळ्या शास्त्राचा सार समजला. सगळं वंदितू मध्ये आम्हांनी काय केलं, 415 गाथा सांगितल्या. समजल्या का तुम्हाला? जे ज्याला समजलं त्याला मिळवलं त्यांनी, नाहीतर म्हणतात हे वंदितूच्या पुढे जातच नाही. असंच आहे. तर म्हणून आपण जायचं का पुढे? नको, आपल्याला पण समजलं सगळं. पुढे जायचं नाही, पुढे कुठं जायचं नाही. बरोबर आहे. तर काय केलं, महावीर स्वामींना अपुनर्भवास म्हणजेच मोक्षास निमित्त कारण अशा महावीर जिनेंद्रांना शिरसा वंदन करून त्यांचे पदार्थ भेद तसेच मोक्षाचा मार्ग मी सांगेन अशी प्रतिज्ञा करून आचार्य हा अधिकार लिहित आहेत. शिरसा कारण उत्कृष्ट गुण, उत्कृष्ट अंग, जसं मस्तक सांगितलं, कारण त्याच्यामध्ये 5ही इंद्रिय गर्भित होतात. मग त्याच्याद्वारे नमस्कार करतो हे बहिरंग कारण सांगितलं. आणि शिरसा म्हणत असताना उत्कृष्ट गुण सांगायचे, तर ज्ञान, उत्कृष्ट ज्ञान गुणाच्या द्वारे मी अभिवंदिवून म्हणजे स्वतःला जाणून, स्वतःचा निर्णय करून, प्रामाण्य करून स्वतःला ग्रहण करतो. म्हणून शिरसाचा अर्थ ज्ञानाच्या द्वारे असा पण होतो. बरोबर. आप्त स्तुती पुरस्सराहा, आप्त स्तुती पुरस्सरा प्रतिज्ञा इयम. आप्तांच्या स्तुतीपूर्वक ही प्रतिज्ञा करतात ग्रंथकार जे आहेत ते. आप्त म्हणजे अरिहंत भगवान, सिद्ध भगवान, जे इष्ट आहेत ते आप्त. त्या आप्तांच्या स्तुतीपूर्वक, मग स्तुती म्हणजे सुद्धा अनुभूती म्हणा. मग आप्त माझा कारण परमात्मा आहे, मग त्या आत्म्याला जाणण्याच्या पूर्वक आचार्य ही प्रतिज्ञा करतात. कुठलीही ग्रंथ असू देत, गाथा असू देत, सुरुवात करत असताना त्यांनी अनुभूती घेऊन त्या अनुभूतीतून बाहेर आल्यावर जे काही जाणलं ते लिहित आहे त्याच्यामध्ये, ते सांगतायत आपल्याला. त्यामुळे त्या शब्दात सुद्धा तो अनुभव आहे हे समजून घ्यायला पाहिजे. जसं माताजी सांगतात अथ सूत्रावतारह असं सुरुवात करतात ग्रंथाची, त्यावेळेस तो शब्द कशाचा वाचक आहे हो? त्या शब्दातून सुद्धा आपल्याला आत्म्यापर्यंत जाण्यासाठी ते शब्द सांगितलेले आहेत, कारण त्यांनी आत्म्यातून बाहेर येऊन तुम्हाला तो उपदेश देत आहेत, म्हणजे तो अनुभव प्रगटलाय. जसं 10 दिवस दहन शिबिराला बसल्यावर 11व्या दिवशी लोकांना ऐकायचं असतं का? कारण ते अनुभवलेले शब्द बाहेर पडत आहेत, तो आनंद असतो एक. जसं 3 तास मूवी बघून आल्यावर बाहेर पडल्यावर लोकांना किती सांगू आणि किती नको असतं. मग तसं इथं पण भगवंतांना, त्या आचार्यांना अनुभवलेलं चीज तुम्हाला सांगायचं तर त्यांना इतका आनंद आहे, आणि त्यामुळं त्या शब्दामध्ये सुद्धा तो भाव भरलेला असतो. मग तसं आपल्याला ग्रहण करता यायला पाहिजे. म्हणून सांगतायत आप्तांची स्तुती केली हे व्यवहाराने, आणि निज आप्त स्वतःच्या आत्म्याची स्तुती केली, अनुभूती घेतली, आणि त्यापूर्वक ही प्रतिज्ञा केली आहे. अमुना ही प्रवर्तमान महाधर्मतीर्थस्य मूलकर्तृत्वेन अपुनर्भव कारणस्य भगवतः परमभट्टारक महादेवाधिदेव श्री वर्धमान स्वामिनः सिद्धिनिबंधनभूतां भावस्तुतिम् आसूत्र्य कालकलित पंचास्तिकायानां पदार्थविकल्पः मोक्षस्य मार्गः च वक्तव्यत्वेन प्रतिज्ञातः इति. एकाच वाक्यामध्ये सगळं सांगितली गाथा टीका. काय म्हणले? अमुना म्हणजे वर्तमानात, आत्ता.
प्रवर्तमान महान धर्माचे धर्मतीर्थाचे मूल करता कोण आहेत? महान धर्म म्हणजे जिनधर्म. जिनधर्माचं तीर्थ जे आत्ता प्रवर्तमान आहे त्याचे मूल करता कोण आहे? तर अपुनर्भवाला कारणभूत असणारे असे भगवान परम भट्टारक महादेवाधिदेव श्रीवर्धमान स्वामी. त्यांना भट्टारक म्हणजे पूर्ण दिगंबर मुनीच असतात. भट्ट म्हणजे पण शुद्धात्मा सांगतात आम्हा. भट्ट त्याचा आराधना करणारा तो भट्टारक. त्यामुळं भट्टारक म्हणजे असं काय वस्त्रधारी भगवे वस्त्र घालणारे असे असतात असं नाही. स्वामी म्हणा, भट्टारक म्हणा, गुरु म्हणा, सगळं हे दिगंबर मुनींचे शब्द आहेत. इतरांना तुम्ही लावता ही तुमची प्रथा सुरू केली आहे तुम्ही, पण वास्तविक स्वामी पण त्यांनाच म्हणायचं ज्यांना जे भावलिंगत्व प्रगट झालेलं आहे 6व्या 7व्या गुणस्थानवरती. तर सांगितलं अशा परम भट्टारक महादेवाधिदेव. मग तेच ना, कोण जे दिगंबर मुनी आहेत त्यांनाच. म्हणूनच भावलिंगी संतांना स्वामी शब्द वापरला जातो, गुरुदेव शब्द वापरला जातो, भट्टारक शब्द वापरला जातो. इतर कोणाला अकलंक देव असं पण म्हणतात ना, अकलंक देवाला पण. बरोबर आहे की. भट्ट म्हणजे शुद्धात्मा, त्याचे आराधक असणारे ते दिगंबर मुनी. भट्ट अकलंक देव म्हणजे पण दिगंबर अकलंक स्वामीच म्हणायचं आहे तिथं. मग हे पण स्वामी आहेत कसे? दिगंबर मुनी आहेत आणि देवाधिदेव सगळ्या मुनींमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत असे ते वर्धमान स्वामी. परम भट्टारक महादेवाधिदेव श्री वर्धमान स्वामींची सिद्धीमध्ये कारणभूत, माझ्या सिद्धीमध्ये कारणभूत अशा भावस्तुतीला आसूत्र्य म्हणजे करून, चोबाजूने ती भावस्तुती करून त्यांची जे माझ्या अपुनर्भवाला कारण आहेत अशा महावीर स्तुतींची भावस्तुती करून. म्हणजे काय हो भावस्तुती म्हणजे? भावस्तुती म्हणजे सुद्धा अनुभूती घेतलं ना. जसं आपण ते म्हणतो वंदना करत असताना अथ पौराणिक नित्य देव वंदना क्रियायाम पूर्वाचार्यानुक्रमेण सकल कर्मक्षयार्थम भाव पूजा वंदना स्तव समेतम असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये भाव पूजा म्हणजे पण काय आहे? सगळीकडं भाव म्हणत असताना अनुभव आहे. मग इथं पण भावस्तुती करून म्हणजेच जसे ते आहे तसा मी आहे असा अनुभव करून. मग आपण पण जेव्हा ते वाचतोय त्यावेळेस तिथं मी सुद्धा महावीर स्वरूप आहे हे जाणलं तर भावस्तुती झाली. भाव प्रतिक्रमण म्हणता, भावपूजा म्हणता, पण त्यात भावच नसतो. काय असतो? सगळं क्रिया राहते. भावशून्य सगळं क्रिया करतोय त्यामुळे त्याचं फळ मिळत नाहीये. तर अशा महावीर स्वामींची भावस्तुती करून कालकलित पंचास्तिकायानाम म्हणजे कालासहित, कलित म्हणजे सहित, कालद्रव्यासहित 5 अस्तिकायांचं पदार्थ विकल्प, पदार्थांचे भेद अर्थात 6 द्रव्याचे 9 पदार्थ रूप भेद. 6 द्रव्यांमध्येच 9 पदार्थ घटवणार आहेत. 9 पदार्थ कुठले? जीव, पुद्गल, जीव आश्रव, बंध, सवन, निजरा, मोक्ष, पुण्य आणि पाप हे 9 पदार्थ आहेत. तर 6 द्रव्य वेगळे आणि 9 पदार्थ वेगळे असं म्हणत असताना ते 6 द्रव्यातनंच तुम्हाला वर्णन करून सांगणार आहेत 9 पदार्थ रूपाने. 6 द्रव्यांचे 9 पदार्थ रूप भेद तसेच मोक्षाचा मार्ग सांगण्याची ग्रंथकारांनी प्रतिज्ञा केली आहे. मोक्षस्य मार्गः च वक्तव्यत्वेन प्रतिज्ञातः इति म्हणजे मोक्षाचा मार्ग आणि पदार्थाचे भेद मी सांगेन अशी आचार्यांनी इथं प्रतिज्ञा केली आहे. कशासाठी? म्हणजे मला पुनर्भवाची प्राप्ती व्हावी, म्हणजे मोक्षाची प्राप्ती व्हावी ह्याच्यासाठी मार्ग सांगणार आणि तुम्हाला तुमचा पदार्थ दाखवणार. त्याच्याद्वारेच सांगितलं आपल्याला सुद्धा तशी अतिंद्रिय दशा, आनंदरूप दशा प्रगट होते. त्यांनी तर अपुनर्भवचा अर्थ घेतलाय. पदार्थ विकल्प दिले माझ्या इथे. विकल्प म्हणजेच भेद. विकल्प एक काय म्हणायचं? विकल्पो आहे. विकल्प आहे का? विकल्प वाचायचं त्यामुळे.
पदार्थ विकल्प मोक्षस्य मार्ग च असं, म्हणजे त्यामुळं पदार्थांचे भेद आणि मोक्षाचा मार्ग मी सांगेन असं प्रतिज्ञा करतायत. तर अपुनर्भव म्हणजे काय? पुनः जन्माने रहित असा मोक्ष, पुनर्भवाने रहित असा तो मोक्ष सांगितलं. काय अपुनर्भव म्हणजे पुन्हा भ्रमणाने रहित असा तो म्हणजे रहित, मग पुनर्भवाने जो रहित झाला असा तो, अशी ती अवस्था म्हणजे मोक्ष. वर्तमान तीर्थामध्ये श्री वर्धमान स्वामींनी रत्नत्रयात्मक महान धर्मतीर्थाचे प्रतिपादन केले, म्हणून ते मुमुक्षु भव्य जीवांना मोक्षास निमित्तभूत आहेत. ज्यांनी त्याची प्राप्ती केली आहे तेच तुम्हाला निमित्त ठरू शकतात. जर मीच आत्म्याला नाही जाणलंय, आनंद नाही भोगलाय तर, म्हणून तर म्हणलं सम्यक दृष्टीची देशना सम्यक्त्वामध्ये कारण असते. म्हणून तसंच सांगितलं, ज्यांनी अपुनर्भवाला प्राप्त झाले तेच माझ्यासाठी सुद्धा आदर्श आहे, तेच माझ्यासाठी निमित्त आहे. रत्नत्रयात्मक महान धर्मतीर्थाचे प्रतिपादन महावीर स्वामींनी केले, म्हणून ते मुमुक्षु भव्य जीवांना मोक्षास निमित्तभूत आहेत. त्यांचा उपदेश ग्रहण करून मोक्ष साधना घडते, म्हणून ते निमित्त म्हणले गेले. आता सांगा उपादान कोण, निमित्त कोण? काल ऐकलं ना दुपारी सगळ्यांनी? सांगा. माझ्या मोक्षामध्ये भगवंतांचा उपदेश सांगायला लागले, कारण आहे. मी उपादान आणि त्यांचा उपदेश हे निमित्त. बर, म्हणजे उपादान मी उपादान कारण आहे का? कारण कार्य माझ्यामध्ये झालंय, म्हणून उपादान कारण माझा शुद्धात्मा, माझी शुद्धात्मा अनुभूती. आणि निमित्त कोण? भगवंतांचा उपदेश, हे निमित्त झालं. आता भगवंतांमध्ये काय कार्य झालं? नाही, कार्यच झालं मग उपदेश देण्याचं. म्हणजे सांगितलं ना काल काय, की 2 चारण मुनींनी सिंहाच्या जीवाला उपदेश दिला आणि तिथं सिंहाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. उपादान काय, निमित्त काय सांगावं? हां, पहिला सम्यक दर्शन झालं सिंहाला, हे जर कार्य घेतलं तर उपादान कोण? सिंहाचा जीव. आणि निमित्त कोण? चारण मुनींचा उपदेश. आणि जर आता चारण मुनींचा उपदेश किंवा ते मुनी जर उपादान कारण म्हटलं तर निमित्त कोण? किंवा त्यांच्यात काय कार्य घडलं मुनींमध्ये त्याच वेळी? तेच उपादान. म्हणजे मुनींना भाव झाले सांगण्याचे, हे उपादान कारण ते कार्य झालं ना. उपदेश देण्याचे परिणाम हे कार्य झालंय, मग त्यामुळे उपादान स्वयं ते मुनी आहेत आणि निमित्त तिथं सिंहाचा जीव आहे. मग असं उपादान निमित्त होतं, निमित्त उपादान होतं. प्रत्येक ठिकाणी कार्य फक्त बघून घ्यायचं कुठलं झालंय, कोणाच्या ठिकाणी कार्य झालंय त्याच्या अनुसार. आपल्या विचारामध्ये कोणतं कार्य आहे त्याच्या अनुसार उपादान आणि निमित्त ठरतं. म्हणतो सुद्धा की सांगताना एखाद्याला समोर खूप जण बसले असले तरी सांगण्याचे परिणाम होत नाही, परंतु एखादा जीव जरी असला तरी सांगण्याचा परिणाम होतो. कारण आपल्याला तसा भाव झाल्याशिवाय आपण सांगू शकत नाही. बरोबर. म्हणूनच असं एकदा सांगितलं होतं ना की म्हणले ते कोणतरी वक्ता असतो आणि ते गेला कुठं कॉन्फरन्समध्ये कुठं तरी, आणि त्यांना सांगितलं द्या स्पीच म्हणून, तर ते फक्त बघत बसले आणि काय सांगेना. मग ते सगळ्यांना विचारलं वाटतं ना, काय विचारलं? तुम्हाला माहिती म्हणजे मी काय सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे का, असं त्या वक्त्याने उभारून विचारलं सगळ्यांना. मग ते सगळ्यांनी काय म्हणलं, नाही अर्ध्या लोकांनी म्हणलं की माहिती आहे तुम्ही काय सांगणार आहे. मग त्यावेळेस ते वक्ता परत खाली बसला. मग परत उठवल्यावर तुम्हाला माहिती आहे तर मी काय सांगू म्हणला वक्ता, आणि बसला खाली. मग दुसऱ्यांदा सगळ्यांना कळालं की हे असं बोलल्यावर बोलणार नाही आहेत. म्हटल्यावर परत तो उभारला आणि विचारलं तुम्हाला माहिती आहे का मी काय सांगणार आहे. तर राहिलेल्या अर्ध्यांनी म्हणलं की नाही माहिती. मग परत ते वक्ता काय म्हणाला, तुम्हाला काय माहित नाही तर मी काय सांगू.
मग त्यावेळेस परत उभं केलं त्याला आणि विचारलं तर ते म्हणले अर्धे माहीत आहे अर्धे माहीत नाही आहे. तर वक्ता काय म्हणाला, हो ज्याला माहीत आहे त्यांनी ज्याला नाही माहीत आहे त्याला सांगा, मी काय करणार आहे. म्हणजे तिथं शेवटी उपादान तुमचं असेल तर तिथं ते स्पीच ऐकायला मिळेल, नसेल तर किती निमित्त मिळालं तरी समोशरण सगळीकडे फिरलं नाही का 66 दिवस महावीरांचं. पण का नाही मिळाली सगळ्यांना देशना. सगळे येऊन भरून बसत होते समोशरणामध्ये, सगळं तिथं जसं समोशरणात पाहिजे व्यवस्था सगळी होती, पण तरीसुद्धा उपदेश मिळाला नाही. मग म्हणतं तिथं की भव्य पुण्य योगात दिव्यध्वनी खिरते. मग तिथं तसा योग नसेल त्याला म्हणायचं उपादान नाही आहे. ज्याचं उपादान असेल त्यालाच तिथं तशा प्रकारचा उपदेश मिळतो. आणि नसेल तर आता महावीरांमध्ये काय कार्य झालं सांगा 66 दिवस. बरोबर. 66 दिवस काय झालं महावीरांचं कार्य, भगवान महावीरांचं कार्य उपादान काय निमित्त काय बोला. काय ते महावीर भगवान म्यूट होते म्हणे, तुम्ही पण म्यूट बसलाय काय सगळे. हा दिव्यध्वनी खिरली नाही हे कार्य झालं. निमित्त कोण, कार्य कोणामध्ये झालं, उपादान कोण, निमित्त कोण. जीवांची त्यावेळेची योग्यता नव्हती त्यामुळे त्याने उपादान झाले आणि ज्यावेळेस खिरली ती दिव्यध्वनी हे निमित्त झाली. म्हणजे कुणीकडनं कार्य घेतलं त्यानुसार लावायचं उपादान आणि निमित्त. म्हणजे भगवंतांची दिव्यध्वनी नाही खिरली हे कार्य झालं तर उपादानगत त्या भगवंतांचीच तशी योग्यता की ते वचनामध्ये आले नाहीत, विकल्पामध्ये काय सांगण्याचे त्यांना भाव त्यावेळेस नव्हते म्हणा, किंवा तशी प्रवृत्ती नाही झाली दिव्यध्वनी रूपाने. ते स्वभावामध्ये स्थिर आहेत आणि असं आपलं जानन कार्य चालू होतं त्यांचं. ही त्यांची उपादानगत योग्यता. आणि निमित्त बहिरंगामध्ये गणधराचा अभाव, त्यामुळं तिथं दिव्यध्वनी खिरली नाही. आणि जेव्हा दिव्यध्वनी खिरली त्यावेळेस काय कार्य झालं भगवंतांमध्ये, काय कार्य झालं, उपादान काय आणि निमित्त काय. असं घ्यायचं का, त्यांनी भावपूर्वक सांगतात का. हां उपादान काय योग्यता त्या समयाची तशी. म्हणजे भगवंतांनी भाव झाले म्हणून सांगितलं असं म्हणायचं, पण कसं म्हणायचं, कारण त्यांनी भावपूर्वक सांगतात असं नाही आहे. बस योग्यता त्या समयाची तशी योग्यता होती आणि त्यावेळेस ते कार्य घडलं. हे उपादान भगवंतांच्या ठिकाणचं कार्य झालं दिव्यध्वनीचं. आणि निमित्त तिथं त्या भव्याच्या पुण्याचा योग, जो कोणी जीव असेल त्याच्या निमित्तामध्ये तशी दिव्यध्वनी खिरली. मग हे पण आता सांगितलं ना, कुंद आचार्य, अमृतचंद्र आचार्य, जयसेन आचार्यजी हे सगळं सांगतायत आपल्याला जिनवाणी. इथं पण त्यांचं कार्य त्यांच्यामध्ये चालू आहे आणि आपलं कार्य आपल्यामध्ये. आणि त्यांच्यासमोर जे बसले असतील त्यांच्या निमित्तात ती देशना झाली, त्यांच्याकडून ग्रंथाची रचना झाली आणि मग ते आपल्यापर्यंत आलं आणि आपण त्याचा लाभ करून घेतोय. आता सांगा उपादान काय निमित्त काय. मला या गाथेचा भाव समजला, समजून आनंद झाला. उपादान मीच आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ ऐकणं ती देशना, त्यांचा उपदेश जे काय आहे त्यातनं वस्तुतत्व सांगितलेलं, तर तो सगळा उपदेश माझ्यासाठी कार्यकारी ठरला म्हणून ते निमित्त. आणि कार्य झालं ते माझ्यामध्ये म्हटल्यावर मी उपादान कारण. आता हीच गाथा एखाद्या अज्ञानीनी किंवा मोही जीवानी वाचली आणि त्याला त्याचा भाव नाही समजला, कार्य काय झालं, कुठं झालं. एकच गाथा एकच शब्द सांगितलं ना त्या मुनींनी. काय सांगतात, एका शब्दाचे अनेक अर्थ घेत असताना प्रत्येकाचं जसं उपादान असेल त्याच्या अनुसार त्याला ते त्या शब्दातून अर्थग्रहण होतो. हां बरं असं म्हणा. नाहीतर त्या धर्मशाळेला बघून त्या महालाला बघून प्रत्येकाचे भाव कसे होतात. त्या
एक महाल आहे तिथं रिकामा, आणि त्याच्या समोरून जाताना कुत्रा काय म्हणतो, मला हे पॉटी करायला चांगलं स्थान आहे, आणि तो निघून जातो. तिथून जाणारा कोणी मनुष्य असतो तर त्या महालाला बघून म्हणतो, एवढं सुंदर महाल आहे, मला मिळालं तर किती चांगला भोग घेईन मी याचा. आणि तेच तिथून जाताना ते मुनी असतात, ते काय म्हणतात, साधू, हां, ही कोणाचं स्थान नाही आहे, हे तर धर्मशाळा आहे. म्हणजे प्रत्येकाची दृष्टी त्याच्याकडे पाहण्याची, त्यातून अर्थ ग्रहण करण्याची प्रत्येकाची दृष्टी. त्या महालाने काय केलं, कोणाचे परिणाम असे बदलवले का. जसं आता त्यांनी सांगितलं की त्या वेश्येचं प्रेत होतं, त्या प्रेताकडे बघून प्रत्येकाचे भाव वेगळे वेगळे. काय केलं कुत्र्याने, काय भाव केले, जर ते मला प्रेत मिळालं तर माझं 3 दिवसाचं भोजन होईल. त्याच्याकडे बघून एका भोगी जीवाने काय भाव केले, जर ती अजून जिवंत असती तर मी अजून भोग घेतला असता. आणि एका मुनींनी पाहिलं आणि काय भाव केले, हां, म्हणजे एवढा चांगला मनुष्य भाव मिळाला पण अशा दुर्दशेमध्ये त्याला जगावं लागलं, किती पापाचा उदय आहे. म्हणजे आपल्या भवाचा नाश करायसाठी त्यांनी या भवाचा उपयोग करायला पाहिजे होता. म्हणजे असं प्रत्येकाचं नजर वेगळी आहे, त्यातून घ्यायचे भाव वेगळे आहे. त्यामुळं उपादान आपलं आहे, हो, आपल्याला ग्रहण करायचं आहे, चांगलं का वाईट हे आपल्यात आहे. मग आपल्यात घरात असे अनेक प्रसंग होतात दिवसभरामध्ये, प्रत्येक प्रसंग गुरु असते, कार्य असतं, त्यातून तुम्ही काय ग्रहण करता हे तुमच्यावर आहे. तुमचं उपादान कसं आहे त्याच्या अनुसार. समजा रोटली करपली, काय केलं, सुनबाईने रोटली केली होती आणि तुम्ही जेवायला बसलाय आणि तुम्हाला दिसलं रोटली करपली, काय झालं, कार्य झालंय, रोटली करपली. तुम्हाला काय भाव झाले त्याच्या अनुसार तुमचं उपादान आणि निमित्त. काय भाव झाले, शांत राहिलो, करपली, उलट चांगलं, माझं पित्त शमलं, होय. जर चिडलो तर त्या ठिकाणी करपवली तर क्रोध कशाचा उदय, क्रोध झाला तर माझ्यात क्रोध होण्यामध्ये कारण मीच आहे, ती रोटली नाहीये, ती सुनबाई नाहीये. तर माझ्यात कार्य झालं म्हटल्यावर क्रोध माझाच पहिल्यांदा घात करणार आहे. म्हणून सांगितलं क्रोध हे कार्य माझ्यामध्ये कशाय आहे, तर ते तशा प्रकाराने बाहेर पडलेत. मग त्या क्रोधाचं कार्य झालं हे, त्याच्यात उपादान मी स्वयं आहे, आणि निमित्त तिथं ती रोटली म्हणा, त्या कर्मांचा उदय म्हणा, किंवा ती स्त्री म्हणा जिने केलेला आहे. एका चोराला ऐका, राजाचं खून करायचं असतं, त्रास दिलेला असतो, मग तो दिवसा त्यांच्या कॉपखाली जाऊन झोपताना रात्री खून करूया ऐकतंय का सगळे. आणि मग त्या दिवशी त्या रात्रीच त्या राजाला अटॅक येतो. सगळे वैद्य वगैरे येतात, ते म्हणते त्यांचा तर लाईफ संपलेला आहे, थोड्याच कालावधीमध्ये त्यांचा मरणार आहे. मग ते चोर बाहेर पलंगातून खालून येऊन खून करेल का, नाही, आता मरणार तर त्याला काय मारायचं. तसं या ठिकाणी उदय आलाय तर मग त्याला अजून काय, उदयात आणून आणखीन मारून तू शिक्षा सहन करणार का, त्याला बघत राहणार नुसतं, त्याच्या मृत्यूकडे बघत राहणार. तसं या ठिकाणी आपण आलाय आता कर्माचा उदय आपला, त्याला बघत राहा ना. रोटली ज्ञातद्रष्टा राहा, तू जसं चोर पलंगाखालीच बसून राहतो ज्ञातद्रष्टा रूपाने, तसं आपण पण तसं कशायांचा उदय आला, कर्मांचा उदय आला आपल्या, तर आपण तिथे त्यांना मी कसं दूर करू, कसं घालवू हे विचार करायची गरज नाही. ते उदयाला आले तर निघून जाणार आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही जितकं स्थिर राहणार आहे, ज्ञात राहणार आहे, तेवढं त्यांची निर्जरा आहे. अन्यथा पुन्हा नवीन कर्म येणारच. म्हणून आम्ही काल ह्याच्यातनं पण वाचलं, मोक्षमार्ग प्रकाशक मधून दर्शन मोह आणि चारित्र मोहाचं वर्णन वाचतोय. त्याच्या निमित्तात कसं दुःख भोगतोय हा जीव. तर क्रोधाचं सांगितलं त्यांनी की क्रोधाचा उदय आला तर त्या उदयामध्ये जीव काय करतो, आपलं देहभान विसरतो आणि दुसऱ्याचा घात करण्याचे परिणाम करतो. याला क्रोध म्हणतात. म्हणजे आता दुसऱ्याचं अहित इच्छिणं हे क्रोध आहे.
मग तिथं मला विचारलंय का नाही आपण कुठं असं अहित सतत इच्छितो. क्रोध केल्यावर काय सतत आपण अहितच इच्छितो असं नाही आहे, पण क्रोध होतो. जसं मुलाला मारलं त्यांनी काय केल्यावर मग आपण अहित काय इच्छिलो, मग क्रोध कशाला म्हणायचं त्याला. त्यांनी क्रोधाची परिभाषाच ती केली आहे. दुसऱ्याचं घात करणे का अहित करणे यालाच त्याची इच्छा म्हणजे क्रोध. तर तिथं सांगायचं होतं की तुम्ही त्या मुलाला मारताय म्हणजे त्या मुलाला त्यात आनंद आहे का, मग त्याला त्याचं अहितच वाटतंय. ते जेव्हा माता त्या मुलाला रागवतीये मारतीये क्रोध झाल्यावर, मग त्या मुलाला ते इष्ट नाही आहे म्हणून त्याचा घातच आहे. तुम्ही एखाद्याला शिवी दिली समजा नुसतं क्रोधामध्ये, तर त्या शिवीच्या निमित्तात समजा त्याचे मर्म छेदलं गेलं त्या शब्दाने सुद्धा, तरी भावहिंसा झाली म्हणजे तो घातच आहे. म्हणून क्रोध नियमाने पराचं घात करणारा असतो, त्या परिणामाला क्रोध म्हणतात. म्हणून सांगतायत कधी क्रोध करता तेव्हा समजून घ्या की आपल्या त्या शब्दानी आपल्या क्रियेनी, म्हणजे तिन्हीच्या द्वारे आहे क्रोध, मन वचन आणि काय, तिन्हीच्या द्वारे क्रोध करतोय. तर तेवढ्या रूपाने आपल्याला तसा आसरव बंद होतोय आणि त्या निमित्तात समोरच्याचा घात होतोच. म्हणून सांगतायत उदय तर येणार आहेत, पण त्या उदयामध्ये मी कसं रिॲक्ट करायचं हे माझ्यावर आहे. जितकी तटस्थता राहणार, स्थिरता राहणार, न्यायकता राहणार, समभाव राहणार, तितकं ते उदय येऊन निघून जाणार आहेत. हा माझा स्वभाव नाही. हा, मग त्याच्यातलं एक वाक्य मी वाचलं की तुम्ही जेव्हा एखादं फिल्म बघून येता तर त्या फिल्म मधल्या त्या ऍक्टरचं ऍक्टिंग बघून प्रभावित होता, अरे वा वा म्हणता किंवा चकचक करता, असं त्यांनी लिहिले महाराजांनी वाक्य. म्हणले त्या 3 तासाच्या फिल्मचं इतका प्रभाव तुमच्यावर की त्या ॲक्टरला तुम्ही त्याची ॲक्टिंग किती छान हे बघत राहता. इथं म्हणले अनादी अनंत आपला ध्रुव आत्मा ॲक्टर आहे ह्याच्याकडे बघतच नाही म्हणले, त्याची ॲक्टिंगच बघत नाही म्हणले. तुम्ही काय ॲक्टिंग करतो, हां ध्रुवाची ॲक्टिंग काय हो जाणतोय. हां, मला सांगण्यासाठी काय, तुमची ॲक्टिंग तुम्ही बघा, माझी ॲक्टिंग मी बघते. आपण दुसऱ्याची ॲक्टिंग बघायला जातो म्हणून क्रोधी होतोय, म्हणून कशाही होतोय. मग आपल्याला आपलं स्वतःला ॲक्टर बघा, आपणच हिरो आहे, आपलंच फिल्म चालू आहे, आपलंच सगळं इतिहास चालू आहे हे समजलं तर त्याच्यामध्ये आपल्याला तटस्थता ठेवता येणार. प्रत्येक पर्याय येणार आहे, निघून जाणार आहे. जसं ती फिल्म संपणार आहे, कायम राहणारी नाही, तसं ही पर्याय सुद्धा संपणार आहे. फक्त या रोलमध्ये तुम्ही कसं ॲक्ट करताय ह्याच्यानुसार तुम्हाला कर्मांचा आश्रव बंद होणार. म्हणून स्वतःला ज्ञाताद्रष्टा जाणत राहा, तर सगळ्या कर्मांचा कषायांचा अभाव होऊ शकतो. काय म्हणतात, आत्मपरिणाम हिंसन हेतुत्वात सर्वमेव हिंसेत, असं पुरुषासिद्ध उपायमध्ये श्लोक आहे 42 नंबरचा. हिंसा कशाला म्हणायचं, आत्म्याची जिथं हिंसा झाली, घात झाली, त्यालाच हिंसा म्हणलं. त्या हां, आत्म्याला विसरणं हीच खरी हिंसा आहे. दुसऱ्याची हिंसा करणं तर स्थूल म्हटलं जातं. मग तिथं तोच सगळ्यात मोठा क्रोध आहे. म्हणून मी स्वतःला न जाणणं, स्वतःपासून दूर जाणं हाच क्रोध आहे. हीच स्वतःला जाणणं ही क्षमा आहे असं त्यामध्ये घेतलं. म्हणून स्वतःला जाणा तर क्रोध संपला, सगळे कषाय संपले, कर्म संपले आणि आपला स्वभाव पर्यायामध्ये प्रगट झाला. हो, ज्ञानमय चेतनात्मा आहे, आनंद स्वरूप आहे. माझा उत्पाद चेतन, माझा व्यय चेतन, माझा ध्रुव चेतन, असा हा मी. चैतन्याचा पिंड असलेला भगवान आत्मा, स्वसंवेदनवाला चिद्घन आत्मा हा मी आहे, आहे, आहे.
शब्द ऐकू नका. शब्दाला जो जाणतोय त्याचं वेदन. मी आहे. ओम. नमो अरिहंताण.